हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला हे कलांजली पैठणी साडीवरील ब्लाऊज शिवायचा आहे. तर या ब्लाऊज पीसवरती मागच्या गळ्याची रुंदी ही खूप जास्त आहे. तर आपल्याला हे 34 साईजच्याच मापाचं ब्लाऊज शिवायचं आहे. तर 34 साईजच्या मापासाठी आपल्याला ही रुंदी खूप जास्त आहे. तर आपण ती रुंदी कमी करून ब्लाऊज कसं शिवायचं हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज पीसवर जो रेडीमेड गळा आलेला आहे त्याचा व्यवस्थित असा सेंटर काढून घेतला आहे. आणि खडूनी त्यावरती मी टिकमार्क करून घेतली आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजचा दोन्ही बाजूचा मागच्या गळ्याची डिझाईन ही एकसारखी दोन्ही बाजूला येईल. तर अशा पद्धतीने मी इथे दोन्ही बाजूची डिझाईन ही एकमेकावरती ठेवून ब्लाऊज पीसचा मागचा पार्ट हा फोल्ड करून घेतला आहे. त्यानंतर आपण त्याची रुंदी ही व्यवस्थित अशी कमी करून घेणार आहोत. रुंदी ही खूप जास्त असली की ब्लाऊज हे आपले शोल्डरला उतरत असते. तर आपल्याला हे कमी साईजचं ब्लाऊज शिवायचं आहे. त्यामुळे आपण इथे त्याची रुंदी ही कमी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज पीसचा सेंटर काढून त्याची रुंदी कमी करण्यासाठी मी इथे तिरकी टीप मारली आहे. तर अशा पद्धतीने तिरकी टीप मारली की आपली रुंदी ही कमी होत असते. तर अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज पीसवर अशा पद्धतीने मी इथे अस्तरवरती पण गळा हा कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज पीसवरती सेंटरला एक खडूने मार्किंग करून घेतली आहे. त्याच पद्धतीने आपण इथे अस्तर पण कट करून घेतला आहे. आणि त्या अस्तरला पण आपण मागच्या बाजूने व्यवस्थित असं सेंटरला खडूने टिकमार्क करून घेतली आहे. आणि आपल्याला मागची पट्टी ही 4 इंच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 4.5 वरती खडूने टिकमार्क करून घेतली आहे. आणि त्याच पद्धतीने आपण अस्तरचा सेंटर आणि ब्लाऊज पीसचा सेंटर हा एकमेकावरती व्यवस्थित असा ठेवून घेतला आहे. आणि मी व्यवस्थित गळ्याला प्रत्येक बाजूने पिना लावून घेतले आहे. अशा पद्धतीने पिना लावून घेतल्या की आपल्या गळ्याला एकदम व्यवस्थित असा आकार येत असतो आणि आपल्या गळ्याचा आकार पण बदलत नाही. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशा पिना लावून घेतल्या आहे. आणि त्यावरती आपण 1/2 इंच इतपत व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने टीप मारून घेतली की आपला गळा हा एकदम व्यवस्थित बसतो आणि शोल्डरला पण उतरत नाही. आणि गळ्याची जी फिनिशिंग रेडीमेड गळ्याची जे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे त्याच पद्धतीने आपला गळा हा एकदम व्यवस्थित असा तयार होत असतो. तर अशा पद्धतीने मी इथे मागच्या गळ्याची जी डिझाईन आलेली आहे त्याच्या बाजूनेच मी व्यवस्थित अशी पूर्ण त्या आकारावरतीच टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे टीप मारून घेणार आहोत. तर या टीप मारण्यासाठी आपण सिंगल दाबचा वापर करणार नाही, कारण की ही डिझाईन फक्त एम्ब्रॉयडरी वर्क आहे. इथे स्टोन वर्क किंवा आरी वर्कचं काम नाही. त्यामुळे मी इथे डबल दाबचा पण वापर करूनच टीप मारलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे रुंदी ही कमी करून व्यवस्थित असं पूर्ण गळ्याला टीप मारून घेतली आहे. तर आपलं जे एक्स्ट्रा कापड आहे म्हणजेच आपण जी टीप मारलेली आहे त्याच्या बाजूने कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण गळा हा कट करून घेत असतो आणि आपण गळ्याला उलट सुलट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण गळा केला की गळ्याला गोट किंवा पट्टी पण जोडायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने मी इथे जो अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा पार्ट आहे तो व्यवस्थित असा कट करून घेतला आहे. आणि मी त्याच्या टीप मारल्याच्या आतल्या बाजूने व्यवस्थित अशा तिरक्या कट देऊन घेणार आहे. असे तिरके कट देऊन घेतले की आपल्या गळ्याची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येत असते. तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण गळ्याला तिरके कट देऊन घेतले आहे. त्यानंतर ज्या पिना लावलेल्या आहेत त्या पण आपण काढून घेणार आहोत. आणि आपण जो अस्तरचा गळा आहे तो आपण फोल्ड करून घेणार आहोत.
तर अशा पद्धतीने अस्तर हे फोल्ड करून त्यावरती आपण बोटाने प्रेस करून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला टीप मारायला एकदम सोपं पडेल. तर अशा पद्धतीने आपण जे अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यावरती आपण टीप मारून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या गळ्याची रुंदी पण कमी होऊन मागचा गळा हा व्यवस्थित असा तयार झाला आहे. तर आपण पूर्ण अस्तर पॅक करून घेऊ, म्हणजे आपला बॅक पार्ट एकदम सोपा जाईल. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मागच्या पार्ट हा अस्तरवरती आपण 1/2 इंच इतपत टीप मारून घेणार आहोत, म्हणजे आपला ब्लाऊज पीसचा पार्ट आणि अस्तरचा जो बॅक पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित असा जॉईंट होईल. तर अशा पद्धतीने आपण मागच्या बाजूने पण गळ्याला पट्टी जोडणार आहोत. मागचा गळा हा आपण उलट-सुलट करणार नाही. तर मागच्या गळ्याला म्हणजेच मागच्या कमरेच्या बाजूने आपण पट्टी जोडणार आहोत आणि पूर्णपणे इथे आपण अस्तर हे जोडून घेतलं आहे. तर आपण मागचे टक्स पण लगेच मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मागचे टक्स मारण्यासाठी मी इथे मागचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित असा फोल्ड करून घेतला आहे आणि जिथे आपला सेंटर आहे तिथे आपण खडूने टिकमार्क करून घेतली आहे. त्यानंतर आपण जितकी मार्जिन एक्स्ट्रा मिळवली आहे त्यावरती पण खडूने टिकमार्क करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 2 इंच इतपत खडूने टिकमार्क करून घेतली आहे आणि जी खडूने टिकमार्क केलेली आहे आणि मागच्या गळ्याचा सेंटर हे दोन्ही पण एकदम व्यवस्थित एकमेकावरती ठेवून घेतले आहे आणि आपण इथे मागचा टक्स मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे मागचा टक्स हा 4.5 इंचावरती मारून घेणार आहोत. तर आपण अशा पद्धतीने मागचा टक्स हा आपण 4.5 इंचावरती मारून घेणार आहोत. तर टक्स मारण्यासाठी आपण सुरुवातीला डबल टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने टीप मारून घेतले की आपला टक्स हा उसवले जात नाही. तर दुसऱ्या बाजूचा पण टक्स आपण त्याच पद्धतीने मारून घेणार आहोत, म्हणजेच मागच्या गळ्याचा सेंटर आणि आपण जितकी मार्जिन एक्स्ट्रा मिळवली होती ते दोन्ही पण सेंटर एकमेकावरती ठेवून आपण इथे 4.5 इंचाचा टक्स मारून घेणार आहोत. आणि आपण कट करताना 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवली होती त्या मार्जिनवरतीच आपण टक्स मारून घेत असतो. आणि इथे फिटिंगच्या बाजूने ब्लाऊज हे घातल्यावर खालच्या बाजूने फिटिंग येऊ नये म्हणून आपण हे असे तिरके कट देत असतो. ते तिरके कट दिले की आपले ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. तर अशा पद्धतीने आपण इथे मागच्या कमरेला पट्टी जोडून घेणार आहोत. तर मी इथे अस्तरची पट्टी ही फोल्ड करून घेतली आहे आणि मागच्या कमरेच्या बाजूने अर्ध्या इंच इतपत ती पट्टी व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे अर्ध्या इंचावरती कमरपट्टी जोडून घेणार आहोत आणि त्यावरती परत आपण एक दाब टीप व्यवस्थित अशी मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे कमरपट्टीवरती दाब टीप मारून घेतली आहे. तर आपण त्यावरती परत एक टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने कमरपट्टी जोडली की आपला ब्लाऊज हा वरती उचलले जात नाही आणि आपलं ब्लाऊज हे एकदम मागच्या बाजूने परफेक्ट बसतं. तर अशा पद्धतीने आपली ही मागची कमरपट्टी ही व्यवस्थित अशी जोडून झाली आहे. तर आपण वरच्या बाजूने पण ती कमरपट्टीवरती टीप मारून घेणार आहोत. तर जे एक्स्ट्रा दोरे आहे ते पण आपण कट करून टाकले आहे. तर अशा पद्धतीने आपला मागचा गळा हा तयार झाला आहे आणि गळ्याची रुंदी ही पण कमी झाली आहे.